श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 191. जुन्नरची सखू. पुणे प्रांतातील जुन्नर गावाची सखू नावाची शूद्र स्त्री होती. तिच्या अंगावर कुष्ठरोग उत्पन्न झाला. दिवसेंदिवस रोग वाढू लागला. पुष्कळ उपाय केले, परंतु गुण नाही. एक दिवस चरणदास नावाचा साधू भिक्षेला आला असता तिने नमस्कार करून साधूला रोगाबद्दल विचारले. तेव्हा चरणदासाने सांगितले की माये, अक्कलकोटास महात्मे श्री सद्गुरू महासमर्थ आहेत. त्यांचे दर्शन जर घेशील तर तुझा रोग जाईल. जा माये, उशीर लावू नकोस. असे साधूचे भाषण ऐकून सखूला आनंद झाला. मग मुलगी बरोबर घेऊन ती अक्कलकोटास आली. त्या दिवशी श्री सद्गुरू दायगदन खंडोबाच्या देवळात बसले होते. त्या ठिकाणी सखू जाऊन तिने अनन्यभावे समर्थांचे दर्शन घेतले आणि ती हात जोडून उभी राहिली. तो महाराज म्हणू लागले, बाई सखे, दुःख भोगतेस पर्वतासारखे. चरणदासाने सांगितल्यावरून येथे आलीस. बरे, हा पांढरा दगड घेऊन जा आणि रोज अंगास उगाळून लावीत जा. असे म्हणून त्यांनी पांढरा दगड तिला दिला. तेथे सेवा करत ती राहिली. माधुकरी मागून ती खात असे. तीर्थप्रसाद दर्शन वगैरे करून दगड उगाळून अंगास लावावा असं 1 महिना करताच तिचे शरीर दिव्य झाले. रोग निःशेष गेला. मग ती आपल्या गावी गेली. असो, अशी अनाथ दुर्बळांची संकटे निवारण करणारी दुसरी माऊली कोण आहे? म्हणूनच साधू अनाथाची माऊली अशा शब्दांनी समर्थ गुरुमायेची निरंतर स्तुती करीत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 192. अन्नपूर्णेकडील भोजन. एकदा कोनळी गावच्या रानातून जात असता त्या दिवशी सकाळपासून समर्थांनी काही खाल्ले नाही. हे सेवेकऱ्यांनाही काही खाऊ दिले नाही. त्या दिवशी सुमारे 100 सेवेकरी बरोबर होते. सेवेकरी वारंवार प्रार्थना करीतात की कोठेतरी राहून काही खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची आज्ञा व्हावी. तेव्हा महाराज म्हणाले, चला, तुम्हाला अन्नपूर्णा जेवू घालणार आहे. असे म्हणत कोनळी गावच्या रानात फार काटे, पण तशातून महाराज कोणाचेही न ऐकता काट्यातून जाऊ लागले. असे होता दिवस मावळण्यास जाऊ लागला. शेवटी श्रीपाद भट वाटेत आडवा पडला आणि म्हणू लागला, आम्ही सर्व भुकेने तडफडत आहोत, करिता आमचे सर्वत्रांचे प्राण घ्यावे, मग पाहिजे तिकडे जावे. असं ऐकताच महाराज एका आंब्याच्या झाडाखाली उभे राहिले. तेव्हा सर्व सेवेकरांनी आसपास उतरून जागा साफ केली आणि पाणी कोठे आहे असा तपास करू लागले. तेव्हा अर्ध्या कोसावर पाणी आहे असे समजताच धोंडीबा, मालबा, खेमदास, काशीकर बुवा, गोविंद पुराणिक याचबरोबर घेऊन श्रीपाद भट पाणी आणण्यास गेले. घागरी भरून काही वेळाने पाणी घेऊन आले. थोडे काही खावे अशी महाराजांनी प्रार्थना करू लागले. समर्थ म्हणाले, तुम्ही सर्व भोजन करा म्हणजे आम्ही खाऊ. तेव्हा श्रीपाद भट म्हणाला, महाराज, भोजन इतक्या मंडळीस या रात्री कोठून मिळणार? तेव्हा महाराज सांगू लागले, त्या पलीकडच्या मळ्यात जा, अन्नपूर्णा वाट पाहत आहे. असे श्री गुरुरायांचे मुखातील भाषण ऐकून काहीजण म्हणाले, तेथे कोणी वाढून ठेवले आहे काय? श्रीपाद भटाचे स्वामीचरणी पूर्ण विश्वास असल्या करणारे 5-6 आसामी बरोबर घेऊन कंदील घेऊन पलीकडे एक मळा दिसत होता, त्या ठिकाणी गेले. तेथे काय चमत्कार झाला पहा. एक पोक्त वयाची बाई एका झाडाखाली उभी होती. तिच्याजवळ जाऊन श्रीपाद भटाने नमस्कार करून बाईला विचारले, येथून गाव किती लांब आहे आणि काही अन्नाची सोय होईल का? असा बाईला प्रश्न करताच बाई सांगू लागली, आज आमच्या गावातील काही मंडळी येथे भोजनास यावायची होती. त्यांच्याकरिता स्वयंपाक तयार करून ठेवला आहे. अद्याप कोणीही आले नाही. मी मोठ्या काळजीत होते की या अन्नाचे काय करावे. असो, तुम्ही आला तर फार चांगली गोष्ट. आता कृपा करून हे अन्न तयार झालेले आहे, हे घेऊन जा. येथेच पाणी आहे. तेव्हा श्रीपाद भट आणि बाकीचे मंडळी जाऊन भाताची तपेली, आमटी, वरण, पोळ्या, तूप, भाज्या वगैरे पदार्थ उचलून जाऊ लागली. इतक्यात श्रीपाद भट बाईस म्हणाले, तुम्ही येथे एकट्या कशा राहाल? आमच्याबरोबर स्वामी महाराजांचे दर्शनास चला. असे श्रीपाद भटाने सांगितले. त्यावर हात जोडून बाई म्हणाली, माझा नमस्कार सांगा. माझे नाव अन्नपूर्णा. मी मागहून दर्शनास येते, तुम्हीच चला पुढे. असं ऐकून श्रीपाद भट व बाकीची मंडळी चालू लागली. श्रीपाद भट मागे पाहू लागले, ती बाई दिसेनाशी झाली. हा अद्भुत चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले.
मग ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी ते अन्न घेऊन ती मंडळी आली आणि सर्वांस ही गोष्ट त्यांनी सांगितली. मग पाने वाढून घेऊन श्री समर्थांना नैवेद्य समर्पण करून सर्वांनी यथेच्छ भोजन केले. आनंदाने इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत बसले आहेत. इतक्यात बाबा जाधव यांनी श्री सद्गुरायांना प्रश्न केला, महाराज ती बाई कोठील कोण होती? तेव्हा महाराज म्हणाले, ती आमच्याच कुटुंबातील होती. तेव्हा सर्वांची खात्री झाली की महाराज जे म्हणत होते अन्नपूर्णेकडे भोजनाला चला, तर हीच ती मातोश्री, संपूर्ण जगाला अन्न पुरविणारी. काय आम्ही पापी अज्ञानी तिचे दर्शनही घेतले नाही, नमस्कारही केला नाही. असो, समर्थांची अगाध लीला आहे. मग सर्व निजले. सकाळी उठून सेवेकरी श्रींना नमस्कार करून विचारू लागले, महाराज ही भांडी काय करावायची? तेव्हा सद्गुरुराज हसून म्हणाले, भांडी तुमचीच आहेत. सकाळी सेवेकऱ्यांसह ते दुसऱ्या गावी गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 193. शूद्राचे गलित कुष्ठ निवारण. एक शूद्र गलित कुष्ठ रोगाचा काही दिवस नाशकास होता. पुढे पंढरपुरास आला. भिक्षा मागून पोट भरी. कुष्ठपरिहारार्थ नगर प्रदक्षिणा करीत असे पुष्कळ दिवस गेल्यावर एक दिवस त्याला स्वप्नात पंढरीनाथांनी सांगितले, अक्कलकोटात जा म्हणजे आरोग्य होईल. 2 दिवस तोच दृष्टांत झाल्यावर कुष्ठी पादचारी अक्कलकोटास आला. महाराज खासबागेत होते. त्यांचे दर्शन घेऊन तो अक्कलकोटात सेवेकरिता राहिला. अशा लोकांची सेवा म्हटली म्हणजे त्रिकाळ दर्शन, तीर्थप्रसाद, मुखाने नामस्मरण करणे अशी सेवा करणारी सेवेकरी मंडळी पुष्कळ असत. हा शूद्रही 3 वर्षे राहिला. एक दिवस एक ब्राह्मण दर्शनाकरता आला. त्याने दर्शन घेऊन हात जोडून पुढे उभा आहे तोच श्री गुरु म्हणाले, अहो भटजी बुवा, तुमच्या परसात जुने चंदनाचे झाड आहे, त्याचे एक खोड आम्हास आणून द्या. ब्राह्मणाने आज्ञाशीर सामान्य करून तो घरी गेला आणि परसातील झाडाचे खोड काढून पुन्हा अक्कलकोटास घेऊन त्याने समर्थचरणी खोड अर्पण केले. ते महाराजांनी शूद्रास देऊन उगाळून अंगास लावावे. चंदनाचे खोड ज्या दिवशी सरेल त्या दिवशी तुझा कुष्ठ जाईल, अशी आज्ञा झाली. शूद्र ते औषध रोज अंगास लावू लागला. 3 वर्षे पुरी ज्या दिवशी झाली त्याच दिवशी चंदन सरला व कुष्ठाचे शरीर दिव्य झाले आणि काही दिवस तेथे राहून तो आपल्या घरी परत गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 194. ब्राह्मणाचे दारिद्र्य हरण. एक दिवस महाराज महारवाड्यात हाडकांच्या ढिगाला टेकून बसले होते. पुष्कळ लोक दर्शनात जात येत होते. ज्या ठिकाणी महाराज बसत ती सर्व जागा सोवळी अशी पुष्कळांची भावना असे. एक ब्राह्मण दारिद्र्याने पिडलेला द्रव्य कामेच्छेने अक्कलकोटात सेवेकरिता राहिला होता. पुष्कळ दिवस ब्राह्मण सेवा करीत होता. तोही महारवाड्यात दर्शनाकरता गेला. महाराज हाडकांबरोबर खेळत व हसत बसले होते. द्रव्येच्छू ब्राह्मणास महाराज म्हणाले, तुम्हाला पाहिजे असेल तेवढे यातून घ्या. ब्राह्मणाला संशय येऊन तो म्हणू लागला, या हाडांना कसे शिवावे? तेव्हा दुसरा सेवेकरी त्याला म्हणाला, तुमच्या देहात काय आहे? हाडेच आहेत ना, सोन्याचे तुकडे आहेत. ब्राह्मणाने आज्ञा मान्य करून लाजत 2-4 हाडांचे तुकडे एका फडक्यात बांधून ठेवले. ते गाठोडे बिराडे घेऊन एका बाजूस ठेवले. दुसरे दिवशी गाठोड्याजवळ जाऊन उचलून पाहतो तो ते जड लागू लागले. मनात परम आश्चर्य करून सोडून पाहिले तो त्यात हाडे त्याच्या दृष्टीस पडली नाहीत, तर ते तुकडे सगळे सोन्याचेच होते. ब्राह्मण म्हणाला, मला काय ठाऊक, मी पुष्कळ हाडे घेतली असती, परंतु आपल्याला जितके मिळवायचे तितकेच मिळाले, जास्त प्राक्तनाशिवाय मिळेल कोठून? असो, तरी पण एवढ्यानेच माझा कार्यभाग झाला. असा आनंद मानून ती गोष्ट काही जणांना तेथे त्याने सांगितली. 4-2 दिवस राहून श्री समर्थरायांची पूजा नैवेद्य करून तो आपल्या गावी परत गेला. समर्थांचे दरबार फार मोठे होते. उदार स्वतंत्र ऐश्वर्य, पाहिजे त्यास पाहिजे ते देणे, समर्थ नावाचा असाच अर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. हाडकांचे सोने व्हावे, भलत्या रोगाला कसला तरी पाला किंवा घोड्याचे मृत, म्हशीचे मृत, तोंडातून जे शब्द येतील तेच औषध. एका ब्राह्मणाला दव्याचा उपद्रव होता. त्याने महाराजास विचारले, महाराज, या दम्याने फार बेजार केले, अगदी चैन पडत नाही, काहीतरी औषध सांगावे. श्री गुरु समर्थ म्हणाले, रताळी भाजून खा. दम्याच्या रोग्यास 3 दिवस रताळी खाताच त्याचा निःशेष दमा गेला. असे कित्येक लोक पुत्रेच्छा करणारे, द्रव्येच्छा करणारे, व्याधी निवारणार्थ राहिलेले,
पिशाच्याच्या उपद्रवाचे, नाना प्रकारच्या संकटात पडलेले नेहमी शेकडो लोक येत असत. काही सेवेकरिताही राहत, काही ज्ञानप्राप्ती म्हणून राहिलेले, काही प्रत्यक्ष दर्शन विठ्ठलाचे, द्वारकानाथाचे, दत्ताचे, कार्तिक स्वामींचे असे दर्शनेच्छू राहिलेले. त्यांच्या त्यांच्या भावनेप्रमाणे किंवा सेवेप्रमाणे त्यांची त्यांची इच्छा पूर्ण करावी. त्यात कित्येकांची इच्छा दर्शनाबरोबर पूर्ण होई, कित्येकांना अल्पकाळ, कित्येकांची दीर्घकाळ सेवा केल्यानंतर इच्छा पूर्ण करावी. अशा हजारो लोकांच्या कामना श्री स्वामी समर्थ कल्पवृक्षाच्या छायेखाली जे कोणी बसले त्यातला एकही असा ऐकण्यात नाही की इच्छा पूर्ण झाल्याखेरीज तो परत गेला. आता एवढे मात्र खरे की जाता जाता इच्छा पूर्ण व्हावी. अशा कामनेचे काही लोक परत गेले असतील तर ते असे म्हणावयाचे की नरदेहाला आल्यानंतर मनुष्य देहाची किंमत, आयुष्याची किंमत ही जर कळलीच नाही आणि योग्य उपयोग या देहाचा किंवा आयुष्याचा केला नाही, म्हणजे सारासार विचार कर्तव्याबद्दल केला नाही, तर तो मनुष्य देहाला आलाच कशाला, किंवा त्याला मनुष्य तरी कशाला म्हणावे. कारण एके ठिकाणी श्री कबीराने म्हटले आहेत, काहेकू देह धरो अभागी कायकू देह धरो, काहेकू देह धरो अभागी कायकू देह धरो, श्याम सुंदर की सेवा चुकी उपजत क्यों न मरो, श्याम सुंदर की सेवा चुकी उपजत क्यों न मरो. ज्याला भगवत भक्ती मनुष्य देहात घडली नाही त्याचा साधू धिक्कार करतात असो. तसेच श्री समर्थांची योग्यता काय, आपल्या कामनेचे स्वरूप काय हे जाण्याची ज्याला शक्ती नाही, म्हणजेच हे ज्याने जाणले नाही तोच जाता जाता आपली कामना पूर्ण होईल असे म्हणतो. कल्पवृक्षाखाली बसून कल्पना जर विपरीत करताल तर कल्पनेप्रमाणे फळही विपरीतच मिळेल. अस्तु सिद्धांत काय करावायचा. तत्काळ त्यांची कामना पूर्ण झाली. त्यांची सेवा पूर्वी कुठेतरी किंवा कोणत्या तरी जन्मात झाली असावी. ज्यांना दीर्घकाळ लागला त्यांची सेवा पूर्वी झालेली नाही असेच सिद्धांताला ठरवावायचे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातोडी, तुका म्हणे नाही चालत तातोडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. हा सिद्धांत करून गेले. मग अशा प्रकारचे लोक श्री समर्थरायांच्या दरबारातून परत गेलेत असतील. त्यांचे कर्मच म्हणावयाचे. कुष्ठ गेलेला शूद्र दरवर्षी आपल्या कुटुंबासह दर्शनास येत असे. एक वेळ तो दर्शनास आला असता श्री गुरु दत्तात्रय त्याला म्हणाले, तुझ्या परसात नूतन औदुंबराचा वृक्ष रुजला आहे, त्याच्याखाली पादुकांची स्थापना कर. अशी आज्ञा झाली. शूद्र घरी जाऊन पाहतो तो खराच परसात औदुंबराचा रोप त्याने पाहिला. त्याला परमानंद झाला. त्याला असे वाटले की महाराज दत्तात्रय आमच्या घरी आले. मग समर्थ कृपेने त्याला द्रव्यही मिळाले. त्याने पादुका स्थापन करून देऊळ बांधले व तेथे तो सेवा करीत राहिला. सारांश, पाण्याची इच्छा करणाऱ्याला जसे अमृत प्राप्त व्हावे तसेच श्री समर्थचरणी कामनेने जे शरण गेले त्यांची कामना पूर्ण होऊन श्री यतिरूप भक्तरूप धनेही प्राप्त झाली. म्हणून श्री समर्थांच्या दरबाराचे मोठे स्वतंत्र ऐश्वर्य, स्वतंत्र उदारत्व वर्णन केलेले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 195. मेना हलका केला. एक वेळ खेडणारहून श्री समर्थ अक्कलकोटास येण्याकरिता निघाले. पाऊस पुष्कळ पडून चिखल फार झाला. महाराज मेन्यात बसले असून 6 ब्राह्मण आसामीच मेण्यास लागले होते. मेना घेऊन त्यांना चालण्याचे फारच श्रम होऊ लागले. तेव्हा महाराजास श्रीपाद भट म्हणू लागले, महाराज मेना जड लागतो, आमच्याने चालवत नाही. असं ऐकताच करुणागण खाली उतरले. सेवेकऱ्यांनी त्यांना घोडावर बसवले, पण घोडे ठेंगणे असल्याकारणाने सद्गुरूंचे पाय जमिनीला लागू लागले. तेव्हा सेवेकऱ्यांनी अशी प्रार्थना केली की महाराज आपण जर हलके व्हाल तर आम्ही मेना उचलू. महाराज पोट धरून हसू लागले आणि भक्त कामकल्पद्रुम परत मेन्यात जाऊन बसले. सेवेकऱ्यांनी मेना उचलला तो फुलासारखा हलका लागू लागला, म्हणजे रिकाम्या मेण्यापेक्षा हलका झाला. श्री स्वामी नामाचे जय जयकार करीत सेवेकरी चालू लागले. ते नागनसुरास आले. तेथे त्या दिवशी राहून दुसरे दिवशी वाडी गावाला आले. त्या ठिकाणी धान्य वगैरे काहीच मिळेना. 2 प्रहरी बाजरी भरडून सेवेकऱ्यांनी खाल्ली. भाजीसुद्धा मिळालीही नाही. सायंकाळी श्रींची प्रार्थना करू लागले की महाराज येथे बाजरीही मिळत नाही तर अक्कलकोटास चलावे.
पुष्कळांनी वेगवेगळ्या प्रार्थना केल्या, पण महाराज कोणाचेही ऐकेनात. तेव्हा सर्व निराश झाले. महादेव भट श्री समर्थांना म्हणू लागला, उद्या आम्हाला उपवास आहे काय? श्री सद्गुरुदायगण हसत हसत, उपवास का करता? तूप गुळ पुष्कळ घ्या, गांड फाटेपर्यंत खा, असे म्हणाले. दुसऱ्या दिवशी प्रातकाळी मोगलाईतील केज-धारूरचे महारुद्रराव देशपांडे कुटुंबासह यात्रेस आले. त्यांनी आपल्याबरोबर सर्व सामान आणलेच होते. सेवेकरी सुमारे 150पर्यंत होती. पात्रांचा अजमास करून स्वयंपाक सिद्ध झाला. महाराजांना मंगलस्नान घालून षोडशोपचार पूजा आरती करून पात्रे वाढली. सर्वांनी यथेच्छ भोजन झाली. 2 दिवस मुक्काम तेथेच पडला. रात्री सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले. तो चोर येऊन सर्व सामान घेऊन गेले. श्री गुरु मोठमोठ्याने हसू लागले. मंडळी जागी होऊन श्रीस विचारले, महाराज हसता का? तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले, तुमचे सामान चोरून घेऊन गेलेत, आता करा भजन. श्रीपाद भटाने विनंती केली की सामान कोठे सापडेल? तेव्हा महाराज म्हणाले, आमच्या पोरांना कळवा, म्हणजे सामान सापडेल. मग बसलगावचे कुलकर्णी भवानराव देशपांडे यांना जाऊन सांगितले. त्यांनी लगेच मांग रामोशी धरून आणले. मार देता क्षणीच कबूल झाले. मग किनी गावातून सर्व सामान घेऊन आले आणि खटला सुरू झाला. खटल्यात पुरावा होऊन चोरी शाबित झाली. सर्वांना शिक्षा मिळाल्या. त्यात आश्चर्य इतकेच की श्री सद्गुरूंच्या पलंगाजवळून ज्यांनी सामान चोरले ते सुटले आणि ज्यांनी खोल्यातून सामान चोरले होते त्यांना शिक्षा मिळाल्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 191 ते 195 पूर्ण झाले.